वेलकम टू सुपर फूड्स। मी मनीषा। आज आपण बनवणार आहोत जन्माष्टमीचा प्रसाद। जन्माष्टमीचा प्रसाद बनवण्याकरता जे साहित्य आहे ते खारीक 300 ग्राम, खोबरं 250 ग्राम, साखर 50 ग्राम, बदाम 50 ग्राम, काजू 50 ग्राम, गोडंबी 50 ग्राम, चारोळी 1 ते 2 चमचे, डिंक 25 ग्राम, सुंठ 2 चमचे, खारीक, खोबरं आणि बाकी सर्व ड्रायफ्रूट्स मी आधीच बारीक करून घेतलेले आहे आणि सुंठीचीही पावडर बनवून घेतलेली आहे। तर आता आपण खारीक आणि खोबरं एकत्र करून क्रश करून घेऊया। सुरुवातीला अर्धी खारीक आणि त्यातला अर्धे खोबरं घेऊन क्रश करूया। हे आता खारीक आणि खोबरं क्रश करून झालेलं आहे। तर आता आपण ड्रायफ्रुट्स बदाम आणि काजू हे क्रश करून घेऊया। बदाम आणि हे काजू आणि गोडंबी हे सर्व ड्रायफ्रुट्स क्रश करून घेऊया। आता डिंक आणि साखर हे दोन्ही बारीक करून घेऊया। आता हे सर्व ड्रायफ्रुट्स आणि साखर मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे आणि आता आपण त्यामध्ये 2 चमचे सुंठ पावडर टाकूया। मी सुंठीची पावडर आधीच बनवून घेतलेली आहे। ही सुंठ पावडर आणि चारोळी अखंडच ठेवायची। चारोळी अशी दाताखाली आली की छान वाटते। आणि आता हे सर्व साहित्य एकत्र करून घेऊया। आता हा आपला जन्माष्टमीचा प्रसाद तयार झालेला आहे। तर आता आपण या एका बाउलमध्ये काढून घेऊया। जन्माष्टमीचा प्रसाद तयार झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही जरूर करून पहा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा। सुपर फूड्स या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।